12 वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ले झाले आहेत। आता लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम देखील भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आली। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, पाकिस्तान मधल्या लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे एअर डिफेन्स सिस्टीम जे पाकिस्तानच्या ज्या एअर डिफेन्स सिस्टीमनी यापूर्वीच काम करण्यात अपयशी ठरलेली आहे, ती सिस्टीम आता भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। 50 ड्रोन हल्ले आतापर्यंत पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात बघायला मिळालेले आहेत आणि आता एक अपडेट अशी आहे की लाहोर मधली एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। भारताने आधी दहशतवाद विरोधात सुरू केलेली कारवाई आपण बघतोय आणि त्यानंतर पाकिस्तानातून आताची ही सर्वात मोठी बातमी आहे। पाकिस्तानमध्ये लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम ही भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। पाकिस्तानला एअर डिफेन्स सिस्टीम दिलेली होती चायनाने। चायना प्रत्येक वेळेलाच तकलादूच गोष्टी देत असतात पाकिस्तानला मदतीच्या नावाखाली, आणि तशाच पद्धतीची दिलेली ही सिस्टीम देखील आता भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। आज सकाळपासून 50 हल्ले झालेले आहेत, मात्र हे हल्ले कोण करतंय हे पाकिस्तानला कळू शकलेलं नाहीये, पाकिस्तानला ते कळून घेता आलेलं नाहीये। आणि दुसऱ्या बाजूला आता भारताने पुन्हा एकदा कारवाई केली आहे, लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त करून टाकली आहे। हल्लेखोर ड्रोन आयडेंटिफाय करण्यात सुद्धा पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमला अपयशी आलेलं होतं आणि उरली सिस्टीम सुद्धा भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आली। आताची ही महत्त्वाची बातमी आहे, लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे। लाहोरमधून मिसाईल सोडण्याचा प्रयत्न भारतामध्ये करण्यात आला होता आणि त्यानंतर आता लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम ही भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। पाकिस्तानकडून आगळीक सुरूच होती, पाकिस्तानातून आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी बातमी।